नमस्कार. आपल्या सगळ्यांचं सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. या माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनेलवर मी विविध विषयांवरती व्हिडिओज सादर करायचा प्रयत्न करतो आहे. ज्योतिषशास्त्र एके ज्योतिषशास्त्र असं न होता विविध विषयावरचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून आज एक तात्पर्य कथा मी आपल्यासमोर सादर करतो आहे. लहानपणी आपण पंचतंत्र, इसापनीती अशा अनेक कथा ऐकत आणि त्यातनं बोध घेत मोठं झालेलं आहे. छोट्या छोट्या प्राणीमात्रांच्या किंवा व्यवहारातल्या रोजच्या पाहण्यातल्या बोलण्यातल्या घटनांच्या संदर्भातल्या ह्या छोट्या छोट्या कथा असतात आणि त्या कथा बऱ्याच वेळेला मनोरंजकरित्या सांगून देखील त्यातनं एक खूप महत्त्वाचं एक मर्म आपल्यासमोर सादर केलं जातं. त्याचमुळं या कथा अत्यंत लोकप्रिय आहेत. या अशाच अनेक कथा जरा नव्यानं मांडणी करून ज्योतिषशास्त्राची त्याची सांगड घालून मी एक नवा प्रयोग केलेला आहे. तर आजची पहिली तात्पर्य कथा आहे बासरीवाला. मी साधारण एक 10-1 वर्षाचा असेल, 4थी-5वीत असेल. एके दिवशी काय झालं, आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावरती एक बासरीवाला आला, म्हणजे बासरी विकणारी व्यक्ती. एक बांबूचं एक मोठं असं झाड म्हणतो तसं होतं आणि त्याला अशा विविध आकाराच्या वेगवेगळ्या प्रकाराच्या बासऱ्या अशा लगडल्या होत्या. त्या बासऱ्या तो विकत होता आणि अर्थातच विकताना जाहिरात व्हावी म्हणून तो एक त्या काळचं हिंदी सिनेमातलं एक लोकप्रिय गाणं अत्यंत सुरेल पद्धतीनं वाजवत होता. मी ते गाणं ऐकलं आणि भयंकर खुश झालो. मला मुळातच जात्याच संगीताची खूप आवड, संगीताची जाण पण अगदी लहानपणापासूनच मला होती म्हटलं तरी काही चूक होणार नाही. मला ते गाणं आवडलं. ज्या पद्धतीनं तो वाजवत होता ते भयंकर आवडलं. तसं पाहिलं तर माझ्याकडे एक ऑलरेडी बासरी होती. मला माझ्या वडिलांनी मला घेऊन दिलेली होती. चांगल्या दुकानातनं, चांगल्या ठिकाणून व्यवस्थित पारखून अशी छान बासरी मला घेऊन दिलेली होती. पण ती काही मला फारशी वाजवता येत नव्हती. मी ती बासरी ऐकली आणि मला वाटलं की नाही आपल्याकडची जी बासरी आहे ना ती एवढी चांगली नाही, ती नीट वाजत नाही. या बासरीवाल्याची बासरी बघा कशी छान वाजते आहे, ही बासरी आपण घ्यायला पाहिजे, म्हणजे मलाही अशीच बासरी वाजवता येईल. मी माझ्या आईकडे हट्ट धरला. आईने मला समजावून सांगितलं, अरे तुझ्याकडे जी बासरी आहे ती या बासरीवाल्याच्या खेळण्यातल्या जत्रेतल्या बासरीपेक्षा खूप चांगली आहे. आपण चांगल्या रीतसर संगीत वाद्य विकणाऱ्या दुकानातनं आपण ती बासरी नीट पारखून घेतली आहे. ती थोडीशी महाग पण आहे. हा बासरीवाला काय 2-4-5 रुपयाच्या ज्या बासऱ्या विकतो त्या खेळण्यातल्या आहेत, त्या टिकणार नाहीत, त्यातनं स्वर निघणार नाहीत. पण मी काही ऐकायला तयार नव्हतो. मला हीच बासरी पाहिजे, अशा पद्धतीचीच बासरी पाहिजे. शेवटी माझ्या हट्टापुढं नमतं घेत आईने त्या बासरीवाल्याला हाक मारली आणि त्याच्याकडनं एक बासरी विकत घेऊन मला दिली. मी मोठ्या विजयी मुद्रेनं ती बासरी घेऊन जरा सापबीप करून वाजवायला सुरुवात केली. त्यावेळेला मला असं वाटत होतं की आता तो बासरीवाला किती छान वाजवत होता, आपल्यालाही आता असंच वाजवलेलं, कारण आता आपण बासरीवाल्याकडनं अशी खास बासरी विकत घेतली. पण असं व्हायचं नव्हतं. ती बासरी माझ्याकडं असलेल्या बासरीपेक्षाही बत्तर दर्जाची होती. त्यामुळे मला पहिली बासरी बरी म्हणायची पाळी असे काहीतरी भयान सूर त्यातनं निघायला आले. आई हसली आणि मी नाराज झालो. पण मी आईला म्हटलं, नाही आई, हे बासरीवाल्याने आपल्याला फसवलं. म्हणजे अरे कसं फसवलं, बरोबर आहे ना, आपण नीट बघून घेतली आहे बासरी त्याच्याकडनं. नाही तरी त्यानं आपल्याला फसवलं. तो जी बासरी वाजवतो ना ती स्पेशल आहे, ती वेगळी आहे आणि तो विकतो त्या बासऱ्या बेकार आहेत, जशी आत्ता आपल्याला मिळाले तशी. हा फसवतो, दाखवतो एक माल आणि विकतो दुसरा माल. आई म्हटलं अरे असं नाही, तो बासरीवाला त्याचा हा व्यवसाय आहे. तो रोज बासऱ्या विकत हिंडत असतो, रोज बासरी वाजवतो, काही तास रोज वाजवतो. आणि आत्ताचे तू गाणं ऐकतोयस, हे गाणं गेले 2-3 महिने तो रोज वाजवत असेल, त्यामुळे त्याचा हात बसला आहे, त्याला सफाई आलेली आहे, त्यामुळे ते इतकं चांगलं सुरेल वाजते. म्हणजे मुळात ते बासरी वाजण्याचा त्याला खूप मोठा सराव आहे, रियाज आहे, म्हणून ते वाजतं. ते केवळ त्याच्याकडची बासरी चांगली आहे म्हणून ते चांगलं वाजतं अशातला भाग नाही. पण मला ते पटायला काही तयार नव्हतं. मी पुन्हा हट्ट धरला. शेवटी मग आईने त्या बासरीवाल्याला पुन्हा बोलवून घेतलं. मी बासरीवाल्याला बजावलं, बघ तू मला पैसे घेऊन डबडा बासरी दिलीस. तो म्हटलं असं नाही, कुठलीही घ्या बासरी. मी म्हटलं कुठलीही नाही, तू आत्ता जी वाजवतेस ना तीच बासरी मला दे, तीच स्पेशल आहे, त्यातनंच चांगला आवाज निघतो. ह्या विकायला ठेवल्यास ना अशा 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 खोचून त्या सगळ्या बेकार आहेत.
तो हसला. म्हणला, साहेब असं काही नसतं. पण तरी देखील माझा एवढा हट्ट म्हणल्यानंतर तो स्वतःची ती बासरी त्याला वाजवत होता ना, तीच त्यानं जरा पुसून बिसून माझ्या ताब्यात दिली. ती बासरी घेऊन मी घरी आलो. पण आता आता प्रश्न सुटला. आता तो बासरीवाला जी बासरी वाजवत होता तीच मी घेतलेली आहे. आता काहीच प्रॉब्लेम नाही. आता छान तसंच वाजवायला लागले. पण तसं व्हायचं नव्हतंच. पुन्हा तीच पाढे 55. मला ती काही वाजवता आलं नाही. तेव्हा आईने मला समजावून सांगितलं, अरे राजा, चांगली बासरी मिळाली, अगदी सोन्याची बासरी, त्याच्यावर हिरे माणकं जडवलेली, अशी बासरी जरी तुला आणून दिली ना, तरी तुझी हीच गत होणार आहे, तुला बासरी वाजवता येत नाही आहे. तेव्हा चांगली बासरी, वाईट बासरी असं काही आत्ता तुझ्यासाठी नाही आहे. तुझ्यासाठी सगळ्याच बासऱ्या सारख्या, कारण तुला बासरीच वाजवता येत नाही. त्यासाठी तुला आधी बासरी वाजायला शिकायला पाहिजे. एखाद्या चांगल्या गुरुकडं जाऊन संगीत विद्या आत्मसात केली पाहिजे, स्वरज्ञान घेतलं पाहिजे, त्या बासरीवरती वाजवायचा सराव केला पाहिजे, ज्याला रियाज म्हणतात. तासनतास रियाज करायला लागतो. एवढं सगळं जेव्हा होईल ना, त्यावेळेला तुला त्या बासरीवाल्यासारखंच चांगलं वाजवता येईल. मग त्यासाठी अमुक एक बासरी मिळाली म्हणजे मला चांगलं वाजवता येईल असं काही नाही आहे. हे ठीक आहे की उत्तम दर्जाची बांबूची बासरी घेतली की जे हरिप्रसाद चौरासिया, पन्नालाल घोष यासारखे मोठे वादक कलाकार वापरतात, त्या बासरीमध्ये स्वर जास्त चांगल्या तऱ्हेने निघू शकतात. साध्या पिचक्या बांबूच्या बासरीतून स्वर व्यवस्थित निघू शकत नाहीत. हे जरी असलं तरी पण मुळात तुझ्याकडे ती प्रतिभा पाहिजे, तुझ्याकडे तो सराव केला असला पाहिजे, रियाज झालेला असला पाहिजे. हे जेव्हा होईल तेव्हा तू कुठलीही बासरी चांगली वाजवू शकशील. आणि मग मला माझी चूक लक्षात आली की केवळ चांगली बासरी घेतली म्हणजे मला चांगलं वाजवता येईल असा जो माझा तो गैरसमज होता तो दूर झाला. एक मोठा धडा, लेसन मी त्यावेळेला शिकलो. त्यावेळेला इतका लहान होतं की त्याची एवढी इम्प्लिकेशन माझ्या डोक्यात न आली. पण पुढं जेव्हा शिक्षण पूर्ण करून जेव्हा मी नोकरीला लागलो तेव्हा तो बासरीवाला मला पुन्हा पुन्हा भेटत राहिला. ती स्टोरी पुन्हा पुन्हा आठवत राहिली आणि लक्षात आलं की हे मर्म आपल्याला गवसलेलं आहे. आज माझ्याकडं 14 कॅरेटचं सोन्याचं नीब असलेलं अत्यंत महागडं फाउंटन पेन आहे. आता इतकं महागडं फाउंटन पेन आहे म्हणजे मी मोठा लेखक आहे का? मी लिहू शकतो त्या पेनानं, पण पु ल देशपांडे, कुसुमाग्रज यांच्यासारखा मोठा लेखक का मी होऊ शकलो नाही? त्या लेखकांच्याकडं जात्याच प्रतिभा होती. त्यामुळं त्यांना अमुक एक पेन, अमुक एक प्रकारची शाई असायलाच पाहिजे असं कुठलं बंधन नव्हतं. जात्याचा लेखक जो असतो तो साध्या पेन्सिलच्या तुकड्यांनी पाठकोऱ्या कागदावर देखील महाकाव्य रचू शकतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानाच्या कोठडीमध्ये भिंतीवर कोळशानं लिहून, काट्याने लिहून महाकाव्य रचलं, हेही आपण बघितलं. उत्तम कॅमेरा लोक घेतात, आवाज सव्वा पैसे मोजतात, लाखाच्या घरात किमती असतात, त्याच्यावर तितक्याच महागड्या लेन्सेस लोक घेतात, प्राईम लेन्सेस घेतात, फिल्टर्स घेतात, वेगवेगळी इक्विपमेंट घेतात, अत्यंत महागडे ट्रायपॉड्स घेतात. त्यांना असं वाटतं की एवढं सगळं चांगलं, बेस्ट ऑफ द बेस्ट ब्रँडचा कॅमेरा, बेस्ट ऑफ द बेस्ट ब्रँडची लेन्स घेतली म्हणजे आपण चांगले फोटोग्राफर होऊ. नाही, फोटोग्राफी ही कला आहे. ती तुमच्या अंगातच असलं पाहिजे, तुमची ती नजर तशी तयार असली पाहिजे. व्ह्यू फाइंडरमधनं काय बघायचं आणि काय टिपायचं हे तुम्हाला उपजतच यायला लागतं. थोडा भाग शिकवून येईल, नाही असं नाही, पण मुळात ही कला असल्यामुळं ती तुमच्या रक्तातनं जीन्स क्रोमोसोम्स लेवललाच ती असायला पाहिजे. ठीक आहे, चांगला कॅमेरा, उत्तम दर्जाची लेन्स, इतर सगळी उपकरणं तुम्हाला चांगला फोटो घ्यायला मदत नक्की करतील, नक्की करतील. परंतु जी मूळची कला अंगात आहे किंवा जो सराव आहे, तो रियाज आहे, त्याची भरपाई चांगल्या इक्विपमेंटनं होणार नाही. चांगले इक्विपमेंट हे तुमच्या रियाजाला, सरावाला किंवा मूळच्या प्रतिभेला पर्याय होऊ शकत नाही. म्हणजे मी म्हणतो ना की हिरा हा हिराच असतो. तो जेव्हा खाणीत सापडतो तेव्हा काळसर उबडधुबड रंगाचा असतो. त्याला हिरा कोणी मानायला सुद्धा तयार नसतात. पण तोच हिरा, त्याला पैलू पाडले जातात, त्याला पॉलिश केलं जातं, सोन्याच्या कोंदणामध्ये तो बसवला जातो, तेव्हा त्याचं रूप निखाळतं, तेव्हा त्याला कोट्यावधी रुपयाची किंमत मिळते. पण एक लक्षात ठेवा, तो मूळचा हिरा होता हे लक्षातच पाहिजे.
गारगोटीला तुम्ही पैलू पाडले, गारगोटीला पॉलिश केलं, ती जरा बरी दिसायला लागेल, पण त्याला कोट्यावधी रुपये मिळणार नाहीत, हेही लक्षात ठेवा. मूळची प्रतिभा असणं जरी महत्त्वाचं असलं, पुढची सगळे सोपस्कार होतील किंवा न होतील ही गोष्ट वेगळी. बऱ्याच जणांना, खास करून मी ज्योतिषशास्त्राबद्दल बोलतोय म्हणून सांगतो, ज्योतिषशास्त्राचे जे नवीन शिकणारे जे विद्यार्थी असतात ना, ते ह्या असा बासरीच्या मागं असतात. सुरुवात करतात, ते काही समजत नाही म्हणा, किंवा जी काही तुटपुंजी माहिती मिळाली त्याच्या आधारे काहीतरी बाकीचं करायचा प्रयत्न करतात, त्याची अर्थातच बरोबर येत नाहीत. आणि मग जसं मला ती बासरी वाजवायला येत नव्हती आणि मी बासरीला दोष दिला, अगदी तसंच त्यांचं होतं आहे. पारंपरिकनं काही उत्तरं बरोबर येत नाही बरं का, आपलं पारंपरिक ज्योतिषशास्त्र आहे त्यांना काही उत्तरं बरोबर येत नाहीत. नक्षत्र पद्धती एकदम अचूक आहे, आपण नक्षत्र पद्धती शिकू. मग वेळासारखं त्या नक्षत्र पद्धतीच्या मागं लागतात. नक्षत्र पद्धती करून देखील पहिले पाडे 55 होतात. परत जसं माझ्या बाबतीत झालं बासरीचं, तसंच आता दुसरी बासरी घ्यायचा प्रयत्न केला जातो. या पद्धतीनं ते जात राहतात. बऱ्याच जणांना काय वाटतं की हे जे बडे बडे ज्योतिषी आहेत ना, ह्यांच्याकडं काहीतरी सिक्रेट फॉर्म्युले आहेत आणि ते फॉर्म्युले एका पोथीत असतील, चोपड्यात असतील. ती चोपडी दुर्मिळ आहे. ती जर चोपडी मिळाली आपल्याला, दुर्मिळ पोथी मिळाली, तर ती वाचायची आणि खाड 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 भविष्य सांगायचं. आणि त्याच्या मागं लोक धावतात, हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाच, हे कर, ते कर. पण 1984 सालापासून मी ज्योतिष शिकतोय. आज जवळजवळ 35 वर्षापेक्षा जास्त काळ मी या क्षेत्रात घालवलेला आहे. आणि त्याच्या अनुभवावर अगदी खात्रीनं सांगतो, असं एकही पुस्तक किंवा पोथी या पृथ्वी तलावर अस्तित्वात नाही आहे. आणि असलीच तरी ती तुमच्यापर्यंत मिळणार नाही, तुमच्या हातात ती पडणार नाही. इतकी ती गुप्तपणे फक्त काही ठराविक गिण्याचुण्या लोकांच्याकडे असू शकले असलीच तर. त्यामुळे अशी कुठलीही पोथी नाही. बऱ्याच जणांना काय वाटतं की खास करून काही क्लासवाले म्हणा किंवा काही पुस्तकाचे लेखक असा प्रचार करतात, खास करून नक्षत्र पद्धतीच्या बाबतीत हे फार बघायला मिळतं. असा प्रचार केला जातो की हे सोपं आहे, अ अधिक ब बरोबर क, अ वच्या किमती घातल्या की कचं उत्तर येतं. इतकं सोपं आहे असं वाटतं, पण तसं नाही आहे. ज्योतिषशास्त्र हे अशा इक्वेशनमध्ये, फॉर्म्युल्यामध्ये बसवताच येत नाही. ती इतकं कॉम्प्लेक्स आहे. जसं एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नसतो, जुळ्या माणसाचं आयुष्य वेगवेगळं जाऊ शकतं. इतकी व्हरायटी असते की प्रत्येक माणूस वेगळा, त्याची पत्रिका वेगळी, त्याची बॅकग्राऊंड वेगळी, त्याचा कॉन्टेक्स्ट वेगळा. त्यामुळं हे सगळं एका फॉर्म्युल्यात बसवणं अशक्य कुठलीतली गोष्ट आहे. त्यामुळे असा कुठलाही फॉर्म्युला अस्तित्वात नाही. वादासाठी असा एखादा फॉर्म्युला असू शकेल हे जर आपण मान्य केलं तर तो असा असेल. आता हा फॉर्म्युला माझ्यासारख्या खूप उच्च दर्जाचं गणित शिकलेल्या माणसाला सुद्धा झेपत नाही बघा. मग सर्वसामान्य माणसाचे काय हाल होणार. त्यामुळे असा कुठला पोथी नाही आहे, असा कुठला फॉर्म्युला नाही आहे, हे लक्षात ठेवा. काय करायला पाहिजे सांगतो. आज मी पारंपरिक शिकलो, नक्षत्र पद्धती शिकलो, पाश्चात्य ॲस्ट्रॉलॉजी शिकलो, त्यातला पाश्चात्य हॉररचा खास अभ्यास केला, कॉस्मोबायोलॉजी शिकलो, युरेनियन ॲस्ट्रॉलॉजी शिकलो. आणि हे सगळ्याचा वापर करून मी खूप चांगली भविष्य सांगतो. ती बऱ्यापैकी बरोबर पण येतात. तसा माझा लौकिक आहे. लोकांना काय वाटतं, हां गोखले सांगतात मग गोखलेच्याकडनं आपण हे शिकू. हे फॉलोअर या दृष्टीने कदाचित ठीक वाटेल तुम्हाला, पण लक्षात ठेवा, सुहास गोखले म्हणजे मी युरेनियन सिस्टीम वापरतो. त्याच्यामागं जवळजवळ 30 वर्षाचा माझा पारंपरिकचा जो बेस आहे तो अभ्यास आहे. पहिली 20-25 वर्ष मी फक्त ग्रह, राशी, भाव, भावेश, नक्षत्र, ग्रहयोग आणि डायनॅमिकमधलं दशा पद्धती आणि गोचर ब्रह्मण, हा माझा जो पाया आहे ना, हा सगळ्या ज्योतिषशास्त्राचा पाया आहे. हा भक्कम करण्यातच मी 20 वर्ष घालवली बघा. तोपर्यंत मी इकडे तिकडे कुठे बघितलं नाही. त्याच्यावर भक्कम मांड जेव्हा मी टाकू शकलो, तेव्हा मग इकडची तिकडची ही ती अशा सिस्टीम्स मी शिकू शकलो, त्या आत्मसात करू शकलो आणि त्याचा अत्यंत प्रभावीपणे वापर करू शकलो. पण हा जर पायाच जर तुमच्याकडे नसेल तर कितीही डेकोरेशनच्या सिस्टीम जरी तुम्ही शिकलात तरी त्याचा उपयोग होणार नाही. एक ना धड भाराभर चिंध्या होणार आहेत. लक्षात ठेवा, हा पाया मजबूत करा आणि मग बाकीच्या गोष्टींना हात घाला.
हा पाया मजबूत न करताच 6 महिन्याचा एखादा कोर्स करून लगेच युरेनियन सिस्टीमला जर तुम्ही हात घातलात तर तुमचं हसं होईल, तुम्हाला काहीच येणार नाही. हे लक्षात ठेवा. पाया मजबूत करा. रियाज कसा संगीतात आवश्यक आहे, खेळामध्ये रोजचा सराव आवश्यक आहे, पूरक व्यायाम आवश्यक आहेत, तसा हा अभ्यास तुम्ही करायला काही वर्ष लागतात. 6 महिन्याचं, वर्षभराचं हे असं काही गणित नाही आहे. वर्षानुवर्ष अभ्यास करायला लागतो, अख्खं आयुष्य याच्यासाठी द्यायला लागतं. ज्योतिषशास्त्राची तुफान आवड पाहिजे, त्यासाठी लागणारा वेळ, परिश्रम घ्यायची तुमची तयारी पाहिजे, तर जाऊन कुठेतरी ते होतं. पण एक लक्षात ठेवा, हे सगळं करण्यापूर्वी देखील मुळात ज्योतिषशास्त्र ही एक प्रकारे कलाच आहे, हे लक्षात ठेवा. जसं गायन ही एक कला आहे, अभिनय ही कला आहे, नृत्य ही कला आहे, फोटोग्राफी ही कला आहे, तसं ज्योतिषशास्त्र पण कलाच आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो. जसं अमुक ग्रह ह्या राशीत असेल किंवा या भावात असेल, अशा पद्धतीचे नियम ठोकळ्यांनी भरलेली अनेक पुस्तकं तुम्ही बघितली सुद्धा असतील, बघाल देखील. हा भाग जरासा थोडासा मेकॅनिकल पद्धतीचा भाग आहे. हा तुम्हाला थोडं सुरुवात करून देतो असं म्हटलं तरी चालेल. तिथपर्यंत हा भाग थोडासा गणितासारखा किंवा सायन्ससारखा वाटू शकतो आणि त्यानंच मोठे गैरसमज होतात. परंतु हा सायन्सचा भाग आहे ना, हा अगदी थोडासा आहे. आणि तिथनं पुढचा जो प्रांत आहे ना, तो कलेचा प्रांत आहे. सुरुवातीला थोडासा भाग सायन्सचा किंवा टेक्निक्सचा म्हणू, आणि त्याच्या पुढं कलेचा प्रांत चालू होतो. आणि कलेच्या प्रांताला जेव्हा तुम्ही पोचता तेव्हा ती कला आहे हे लक्षात ठेवा. आणि अर्थातच ती कलेची देणगी म्हणतो आपण, ती तुमच्याकडं तुमच्याबरोबर, तुमच्या जन्माबरोबरच तुमच्या अंगात असली पाहिजे, तुमच्या रक्तात असली पाहिजे. ती जर असेल तर मग पुढचं शक्य आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं, तुमच्या लक्षात असेल की मुळात तो हिरा असावाच लागतो. तर त्याला पैलू पाडायचे, पॉलिश करायचं, सोन्यात बसवायचं, मडवायचं, हे सगळं शोभून दिसेल हो, गारगोटीला नाही शोभून दिसणार. तेव्हा पहिल्यांदा ते आधी बघून घ्या. मग हे रियाज आणि या सगळ्या गोष्टी, चांगल्या गुरुचं मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टी होतील. पण मुळातच ज्याला आपण म्हणतो की आडात नसेल तर पोहऱ्यात कुठनं येणार. आधी आडात पाणी आहे का बघून घ्या, मग पोहरा सोडा. पण हे होत नाही. कुणाच तरी बघायचं, कुणाच तरी ऐकायचं, कुठल्या तरी क्लासमध्ये जायचं आणि मग हे जमत नाही मग ते करू, हे जमत नाही मग ते करू, हे केलं की उत्तर बरोबर येईल, ते आले की फाडफाड सांगता येईल, अशा तऱ्हेने टप्पे मारत लोक जायला लागतात. आणि आजच्या काळात तुम्ही जर बघितलं असेल की सोशल मीडिया आहे, फेसबुक आहे, यूट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे आणि बरंच आहे, इथनं हा माहितीचा महापूर येतोय. आता ती माहिती किती चांगली किती वाईट हा वेगळा मुद्दा आहे, तिथे सोडूनच आहे, त्याच्यावर चर्चा नकोच करायला. आता बदा 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 धबधब्याखाली उभारल्यासारखी ही माहिती तुमच्यावर येऊन कोसळती आहे. व्हिडिओज आहेत, ब्लॉगवरच्या पोस्ट आहेत, फेसबुकवरच्या पोस्ट आहेत, व्हॉट्सअप मेसेज आहेत, चौफेर आहे, सगळे ग्रुप्स आहेत. आणि मग बांबवल्यासारखं होतं. त्याची अशी वृत्ती, जसं मी बासरी बदलायचा प्रयत्न केला, मला वाजवता येत नाही हे मी मान्यच करत नव्हतो, मी बासरीला दोष देत होतो. तसं ही लोकं, ही नवी शिके लोकं जी आहेत, ज्योतिषाच्या प्रांतात नुकता प्रवेश केलेली लोकं आहेत, ती आपला पाया मजबूत करायचं विसरून जातात. त्यांना कोणी सांगतच नाही. कारण प्रत्येक सिस्टीमचे, पद्धतीचे ठेकेदार जे उभे राहिलेत ते म्हणतात आमची सिस्टीम ॲक्युरेट, आमची फास्ट, आमची सायंटिफिक, आमची झटपट. त्याला ते बोलतात. मग आज पहिल्यांदा पारंपरिक, मग नक्षत्र पद्धती, मग नक्षत्र पद्धतीमधले व्हेरिएशन, 4 स्टेप आहे, 3.5 स्टेप आहे, यऊ आहे, EPS आहे, दिस आहे, दॅट आहे. मी या पद्धतीनं नावं ठेवत नाही आहे. मला एवढंच सांगायचं आहे की मूळ पाया भक्कम न करताच जर तुम्ही हे करायला लागलात तर फार मोठा गोंधळ होईल, फार मोठी चूक होईल. बघा, जेव्हा एखादी इमारत बांधतात ना, त्याला त्याचा पाया, जे प्लिंथ लेवलचं जे काम असतं ना, त्या कामापर्यंत येण्यापर्यंत खूप पैसा, खूप वेळ आणि मेहनत खर्च होती. सगळ्यात जास्त बजेट तिथं जातं. मग वरती कॉलम, स्लॅब, विटाचं काम, प्लॅस्टरिंगचं काम, टाईल्स, वायरिंग, रंग, ह्या गोष्टी होतील. त्याला भराभरा होतात, त्याला वेळ पण लागत नाही, जास्त पैसा पण खर्च होत नाही. पाया मजबूत करावा लागतो. आणि त्या इंजिनियरला हे माहीत असतं, हा पाया जर मजबूत असेल तर वरच्या मजल्यानं काहीतरी अर्थ आहे. हा पाया जर कमकुवत असेल तर ती वरची बांधलेली इमारत कोसळायला वेळ लागणार नाही. मला असं म्हणे की ही सिस्टीम, ती सिस्टीम, तुम्ही ठरवा कुठं अभ्यास करायचा काय, त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. पाया मजबूत करा आणि मग करा.
ते होत नाही. मग आज पारंपरिक, उद्या नक्षत्र, परवा 4 स्टेप, मग मध्येच अष्टक वर्गाला गिरकी मारायची, मग कोणीतरी सर्वतोभद्राचं खूळ सोडून द्यायचं, मग मध्येच कुठे हे, मध्येच तेच, मग नाडी ज्योतिष, मग परत वेस्टर्न, परत दिस, असं करत राहतात. त्यात हे इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यावर बदा बदा कोसळणारं सगळं माहिती ते आंबोळ खातात. बका बका आदाशासारखं गिळलं जातं. ते पचत नाही, त्यानं अजीर्ण होतं, बद्धकोष्ठ होतं, ज्योतिषीय बद्धकोष्ठ मी म्हणतो त्याला, ते होतं. आणि शेवटी हातात काहीच नाही. वेळेपरी वेळ जातो, मेहनतीपरी मेहनत जाते, पैशापरी पैसा जातो, आणि शेवटी पदरात काय पडतं तर घोर निराशा. तेव्हा प्रथम हा पाया मजबूत करून घ्या, आणि त्याच्याही आधी आपल्यात ते आहे का, ज्योतिषाचं आपल्यात आहे का हे बघून घ्या. सगळीच माणसं चित्रकार होऊ शकत नाहीत. मला चित्र काढायला येत नाही, पण मी कॉम्प्युटर प्रोग्राम छान उत्तम लिहू शकतो, ते एखाद्या चित्रकाराला करता येणार नाही. मी क्रिकेट खेळू शकत नाही सचिनसारखं, पण मी जे काम करतो, ॲस्ट्रॉलॉजी म्हणा, इतर गोष्टी, ते सचिन तेंडुलकरला येत नाही. म्हणजे कोणीतरी चांगली चित्र काढतं, कोणीतरी चांगल्या कविता लिहितं, कोणीतरी चांगला अभिनय करतं, कोणीतरी चांगलं भाषण करतं, कोणी खेळात प्रवीण आहे, कोणी ह्याच्यात प्रवीण आहे, कोणी उत्तम रांगोळी घालतं. अनेक मार्गानं लोक आपापलं प्रावीण्य दाखवत असतात. पण एखादं गोष्ट मला येत नाही म्हणजे मी या जगण्यात नालायक आहे असातला अर्थ नाही. मला जे येतं ते मी चांगलं जर करत असेल तर वेल अँड गुड, चांगलंच आहे. म्हणजे मला ज्योतिष येत नाही किंवा माझ्याकडे ज्योतिषाची जीन्स क्रोमोसोम लेवलला काही नाही आहे, ह्याच्यात काही कमीपणा मानायची गरज नाही मित्रांनो. नाहीतर नाही. कोणाला शास्त्रीय संगीत समजतं, कोणाला समजत नाही. ह्याचा अर्थ मला शास्त्रीय संगीत समजतं म्हणजे मी खूप मोठा रसिक, आणि त्याला कळत नाही म्हणजे तो ढ अडाणी, असंही काही नाही आहे. तसंच ज्योतिषा बाबतीत आहे. पहिला ह्याचा शोध घ्या. जर ते असेल तर पुढं जाण्यात काहीतरी अर्थ आहे, खरं ना. आणि मग जाणायचं कसं, काही नाही, त्याच्यासाठी एक आरसा मागवा. ठीक आहे, ही तात्पर्य कथा इथं संपते. लक्षात घ्या, कठोर मेहनतीला पर्याय नाही. मेहनती तुम्ही घेतलीच पाहिजे. मेहनतीशिवाय काही होणार नाही. ह्याच्यात झटपट काही नाही. ज्योतिषावर 3-4 वर्षाचा अभ्यास करून मी इंजिनियर झालो. आणखी 2 वर्ष घातली असती तर मास्टर्स करू शकलो असतो. लक्षात आलं. पण हे जाहिराती करतात, आमची पुस्तकं वाचा तुम्ही तज्ज्ञ ज्योतिषी होणारच, अशा पद्धतीची जाहिरात मी बघितली का पुण्याच्या एका ज्योतिषांनी त्यांच्या पुस्तकाच्या शेवटी केलेली आहे. नुसती पुस्तकं वाचून तज्ज्ञ ज्योतिषी होता येतं का? नाही हो, येता येत नाही, असं होत नाही. नुसती पुस्तकं वाचून कुणीही तज्ज्ञ ज्योतिषी होणार नाही. अशा जाहिरातींना भुलू नका. इथं ढोर मेहनत आणि फक्त ढोर मेहनत करावी लागते. लक्षात आलं. म्हणून कठोर परिश्रमास पर्याय नाही. झटपट तज्ज्ञ होता येत नाही. ज्योतिषशास्त्रात कोणीही बासरीवाला नाही की जो तुम्हाला अशी मॅजिक पद्धतीची बासरी विकू शकेल. आणि चांगली तंत्र, चांगली उपकरणं आपलं काम सोपं करतात. तसे एखादी ज्योतिषातली एखादी पद्धत एखाद्या ठराविक पद्धतीच्या प्रिडिक्शनसाठी जास्त उपयोगी ठरते, हेही मान्य आपण करू. पण मूळच्या प्रतिभेला, साधनेला, मेहनतीला आणि गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाला आणि आशीर्वादाला कधीच विसरायचं नाही. चांगली उपकरणं हे ह्या सगळ्या गोष्टींचा पर्याय नाही, हे मात्र तर कानाला खडा लावून घ्या. ठीक आहे, आज इथंच थांबतो. पण जाता जाता थोडीशी माझ्या चॅनलची जाहिरात केली तर चालेल ना मित्रांनो. नवीन आकर्षक रूपात हे चॅनल सादर करतो. आत्ता ज्योतिषशास्त्राबद्दलचे बरेच काही माहितीपूर्ण व्याख्यानं ह्याच्यामध्ये व्याख्यान म्हणण्यापेक्षा मी माझे विचार तुमच्यासमोर मांडणार आहे. केस स्टडीज तर ही माझी स्पेशालिटी आहे. माझ्या ब्लॉगवर आत्तापर्यंत मला वाटते 50-60 केस स्टडी लिहिले आहेत. अजूनही लिहू शकलो असतो, अजूनही लिहायची इच्छा आहे. तर या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर होतील. आत्ता जशी तात्पर्यकथा सांगितली तशा असंख्य तात्पर्यकथा मी माझ्या ब्लॉगवर आधीच लिहिलेल्या आहेत. त्याही आता या व्हिडिओच्या माध्यमातून येतील, आणि काही नव्या कोरा तात्पर्यकथा आणि केस स्टडीजही आपल्या भेटीस येतील. त्यानंतर इतकी वर्ष काम केल्यानंतर जातकांचे आणि ज्योतिषांचे असे बरेच अनुभव माझ्या गाठीशी आहेत. रंजक आहेत, विनोदी आहेत, खुमासदार आहेत. तेही तुमच्यासमोर मला सादर करायचे आहेत. नुसतं ज्योतिषच नाही तर मी एक चांगला इंजिनियर होतो. देश-विदेशात काम करून आलेलो आहे. 7-8 देश हिंडून आलेलो आहे. खूप लोक बघितले आहेत. कारण माझं बरंचसं करिअर हे लोकांच्या समोर ॲज अ कन्सल्टंट
ॲडवायझर असं गेल्यामुळं खूप लोकांना मी जवळनं बघितलं आहे, त्यांची सायकॉलॉजी समजून घेतलेली आहे. असे बरेच अनुभव माझ्या गाठीशी आलेत. याला जीवन ऐसे नाव म्हणतात तसं. ते अनुभव मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. आणि लहानपणापासून मला या गूढ गोष्टींचं आकर्षण आहे. गुप्तहेर कथा वाचण्यापासून सुरुवात झाली. अनेक अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत. ते सत्य आहेत. माझ्या ब्लॉगवर मी असे काही अनुभव लिहिले, काही अनुभव लिहायचे मनात असून वेळेअभावी लिहू शकलो नाही. तर असे अनुभव, हे सगळे खरे अनुभव आहेत, ते देखील मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. एकेकाळी मला डायबिटीस होता, असे डॉक्टर म्हणायचे. पण मग मी खूप प्रयत्नानं हा डायबिटीसवरती नियंत्रण मिळालं. माझा डायबिटीस बरा झाला असं मी म्हणत नाही, पण मी त्याला खूप नियंत्रणात ठेवले. खूप मी त्यात प्रयोग केले, खूप वाचलं, खूप अनुभव घेतले. काय होतं, काम होतं, कशामुळं होत नाही, काय चालतं, काय चालत नाही, काय चांगलं, काय वाईट, अशा सगळ्या बरे वाईट अनुभव, कडू गोड अनुभव मी घेतलेले आहेत. त्यातनं मला एक काही मर्म कळलं म्हणता येईल, की असं केलं तर आपल्याला डायबिटीसवरती नियंत्रण ठेवता येतं. बरा करता येणार नाही, पण नियंत्रण नक्की. ते सगळे माझे एक्सपिरियन्स मी तुमच्यासमोर, मी डॉक्टर नाही, त्यामुळे मी तुम्हाला औषध किंवा असं काही सुचवू शकत नाही. मी काय केलं एवढंच सांगतो, तुम्ही काय करायचं ते तुम्ही. पण माहिती उद्बोधक आहे. काही माहिती माझ्या ब्लॉगवर किंवा फेसबुकच्या वॉलवरती होतीच. ती सगळी एकत्र संकलित करून आणखीन बरंच माहिती माझ्याकडे आहे, ती सगळी ॲड करून त्याचे काही व्हिडिओज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. ध्यानधारणा हा देखील एक माझा आवडता विषय. अगदी कॉलेजच्या दिवसापासून मी कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं ध्यान करतो आहे. अर्थात माझं ध्यान हे पूर्ण शास्त्रीय पद्धतीचं असतं. जसा शरीराला व्यायाम करायला लागतो तसा याला व्यायाम. त्यामुळे हा व्यायाम म्हणून मी बघतो पूर्ण शास्त्रीय दृष्टीनं. त्यात देव, पूजा, अर्चा, कर्मकांड असं काहीही नाही आहे. त्यामुळे मी ज्या पद्धतीने ध्यान करतो किंवा सुचवतो, ते ध्यान कुठल्याही धर्मातला माणूस करू शकतो. त्याला धार्मिक आडकाठी कुठली नाही. त्याचे काही अनुभव म्हणा, काही मला जे कळलं ते मी तुमच्यासमोर सादर करतो. आणि मग खाणं-पिणं, फोटोग्राफी आहे, मांजरं आहेत, प्राणी आहेत, यांचेही खूप अनुभव आहेत. तेही जराशी विरोधी शैलीनं मी तुमच्यासमोर सादर करतो. तर मला फक्त एवढंच मदत करा तुम्ही सगळे लोकं. हा व्हिडिओ तुम्ही आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, तुमच्या कॉमेंट्स मला द्या. मुख्य म्हणजे या चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ येतील. 300 व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे. त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, म्हणजे लगेच तुम्हाला तो व्हिडिओ बघता येणार आहे. आणि त्याचबरोबर हे चॅनल लोकप्रिय करण्यासाठी मला मदत करा. मी माझ्या ह्याच्यातनं माझ्या फेसबुक आणि इतर माध्यमातून लोकांच्या समोर येतोच आहे. यूट्यूब हे नवीनच कम्पॅरेटिव्हली माझ्याकडे आहे. तर लोकांना माझं हे चॅनेल आहे, याच्यावर चांगले चांगले व्हिडिओ असतात, हे कळावं यासाठी जरा मला मदत करा. हे माझे व्हिडिओ शेअर करा किंवा लोकांना रेकमेंड करा. एवढं छोटंसं काम तुम्ही माझ्यासाठी करू शकाल. प्लीज, तेवढी माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे. तर आज इथंच थांबतो. सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो आणि शुभेच्छा.